बातमी सिंधुदुर्गातील पावसाची आहे। सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी संततधार सुरूच आहे। कोकणात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाकडून सिंधुदुर्गला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावर वाहनांचा वेग मंदावलेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। तळ कोकणात आज सलग दुसऱ्या दिवशी ही मुसळधार पर्जन्यवृष्टी आहे ती सुरू आहे। पाहिलं तर सकाळपासून हा जो पाऊस आहे तो अशा पद्धतीने सध्या पडतोय। मी आता मुंबई गोवा महामार्गावर आहे। इथे बघितलं तर सध्या पाऊस पडत असल्याने वाहनांचा वेग आहे तो कुठेतरी मंदावलेला दिसतोय। मोठ्या प्रमाणात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे आणि पाहिलं तर सर्वच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक भागात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तो पडत आहे। हवामान विभागाने सध्या येलो अलर्ट हा जारी केला आहे आणि पुढील 3 दिवसासाठी हा येलो अलर्ट असेल तो कायम असेल। मात्र सतत पडणारा हा पाऊस त्यामुळे मुसळधार पर्जन्यवृष्टी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाहायला मिळते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।